श्री हरितालिका व्रत महात्म्य. हरितालिका पूजेसाठी लागणारे साहित्य. हरितालिका पूजा मांडणे ही सर्व माहिती सांगणार आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कोणतेही व्रत पूजा पाठ करायचे म्हटले की ते का आणि कशासाठी करायचे, त्याचे फळ काय, हा प्रश्न अगदी स्वाभाविकपणे आपल्या मनात येतो. श्री हरितालिका व्रतपूजा हे एक असेच व्रत. खरे तर गेली अनेक वर्ष आपल्या माता भगिनी हे व्रत करीत आले आहेत, आजही करीत आहेत आणि पुढेही त्या करतच राहतील. कारण सौभाग्यप्राप्ती, सुख समृद्धी, वैभव, धनसंपदा तसेच सौभाग्यवृद्धी करणारे, पतीला दीर्घायुष्य देणारे असे हे व्रत आहे. ज्या माता भगिनी हे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने, भक्तिभावाने आणि निष्ठापूर्वक करतील त्यांना ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतील, असा अक्षय मंगल आशीर्वाद माता पार्वतीने ह्या व्रतास दिला आहे. हे व्रतपूजन भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाते. तृतीयेसह चतुर्थी एकाच दिवशी आली तर हे व्रत अधिकच फलदायी ठरते, असे ऋषी आपस्तंभ ह्यांनी सांगून ठेवले आहे. ते म्हणतात की चतुर्थी संहिता या तुसा तृतीया फलप्रदा, अवैधव्य करी स्त्रीना पुत्र पौत्र प्रवर्धिनी. ह्याचा भावार्थ असा की चतुर्थीसह येणारी तृतीया ही फलदायिनी असून त्या दिवशीच्या श्रीहरितालिका पूजनाने स्त्रियांना सौभाग्य, पुत्र पौत्र ह्या गोष्टी प्राप्त होतात. तसेच त्यात मुलाबाळांची आणि नातवा पतवंडाची वृद्धी पण होते. हे श्री हरितालिका पूजन म्हणजे श्री उमामहेश्वराचेच पूजन असून हे व्रत केले असता व्रतकर्त्या व्यक्तीस शिव पार्वती ह्यांचा कृपाप्रसाद तर मिळतोच, त्यासोबत जीवनात सुख, शांती, वैभव, समाधान आणि आनंद ह्या गोष्टीसुद्धा सहज प्राप्त होतात. अखंड सौभाग्याचे दान ही तर प्रत्येक भारतीय नारीची ईश्वराकडे सदैव मागणी असते. आपल्या पतीला चांगले आरोग्य तसेच उदंड आयुष्य लाभावे आणि आपल्या सासर आणि माहेर ह्या दोन्ही कुळांचा उद्धार व्हावा, हीच प्रत्येक पतिव्रता स्त्रीची मागणी असते. प्राचीन काळापासून चालत आलेली ही व्रतपूजा खरोखरच प्रभावी, वरदायिनी आणि इच्छित फल देणारी आहे. हरितालिका पूजेसाठी लागणारे साहित्य. चौरंग किंवा पाट, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, समई, तुपाचे निरांजन, हळदी कुंकू, चंदन किंवा अष्टगंध, अक्षता, तुळस, दुर्वा, बेल, फुले, पत्री इत्यादी, विड्याची पाने, सुपारी, बदाम, खारीक, खोबरे, हळकुंड, सुटे पैसे, नारळ 2, फळे 5, गूळ, खोबरे, पंचामृत, कापसाची 5, 11 किंवा 21 मण्याची वस्त्रे, जानवी जोड, नारळ, कापड, फळ, सुपारी, आरसा, करंडा, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, हळदी कुंकू, तांदूळ, ओटीचे सामान इत्यादी सौभाग्यवान. ह्या पूजेला लागणारी फुले. चाफा, केवडा, कण्हेर, बकुळी, धोत्रा, कमळ, शेवंती, जास्वंदी, मोगरा आणि अशोक. तसेच ह्या पूजेसाठी लागणारी पत्री म्हणजेच विविध झाडाची पाने. अशोक, केवडा, कण्हेर, बकुळ, धोत्रा, कमळ, आवळा, कदंब, ब्राह्मी, आघाडा, बेल आणि दुर्वा. श्रीहरितालिका पूजा मांडणे. ज्या जागी ही पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ झाडून व ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. पूजेचा चौरंग किंवा पाट हा मांडण्यापूर्वी त्याखाली रांगोळी काढावी. पूर्व किंवा पश्चिमाभिमुख बसता येईल अशी मांडणी करावी. चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करावे. शिवलिंगाच्या दोन्ही बाजूस सखी व पार्वती ह्या ठेवाव्यात. ह्या मातीच्या मूर्ती तयार मिळतात. चौरंग किंवा पाट ज्याच्यावर पूजा मांडली असेल त्याच्या एका बाजूस अक्षतांच्या आसनावर गणेशाची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी. चौरंगावर विड्याची 2 पाने, सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरे, सुटे पैसे व त्यावर फळ असे विडे ठेवावीत. देवीपुढे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवीकडे असावी. चौरंगाच्या एका बाजूस तेलाचा दिवा किंवा समई लावून ठेवावी. ही पूजा बऱ्याच घरात सामुदायिक पद्धतीने केली जाते तेव्हा चौरंगाच्या भोवती गोलाकार बसण्याची व्यवस्था करावी.
आपल्यासमोर तांब्या, भांडे, तामण व पळी घ्या. पूजा साहित्याचे ताट उजव्या हातास ठेवावे. प्रथम समईच्या ज्योती प्रज्वलित कराव्यात. समई, देवघरातले देव ह्यांना हळदी कुंकू वाहून देवाला, नंतर घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करून मग जागेवर बसावे. हात पुसायला एक नॅपकिन आणि देव पुसायला वस्त्र घ्यावे. शांत, प्रसन्न आणि एकाग्र मनाने सर्व पूजा करावी. पूजेनंतर श्री हरितालिका व्रत कथा वाचा, आरती करा. सुवासिनींना हळदी कुंकू लावून वाण द्या. पूजा विधी. घरातल्या देवांना हळदी कुंकू वाहून तसेच सर्व ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मग पूजास्थानी येऊन बसावे. पूजेसमोर बसल्यावर आपण पूजेसाठी शुद्ध पाण्याचा जो तांब्या भरला आहे त्यातले पाणी भांड्यात काढून घ्यावे. त्या भांड्यातले पाणी पळीने उजव्या हातावर घेऊन पुढे घेऊन आचमन करावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आचमन झाल्यावर ओम गोविंदाय नमः असे चौथे नाम घेऊन हातावर घेतलेले पाणी ताम्हणात सोडावे. हात कोरडा करावा. मग नमस्कार करून पुढील नामाचा उच्चार करावा. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. त्यानंतर हातात अक्षदा घेऊन हात जोडून चौरंगावरील देवतांना नमस्कार करावा. श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः. अविघ्नमस्तु सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हरितालिकेची आरती. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. हर अर्धांगी वसशी जाशी, यज्ञा माहेराशी तेथे अपमान पावशी, यज्ञ कुंडी गुप्त होशी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. रिघशी हिमाद्रीच्या पोटी, कन्या होशी तू गोमटी. उग्र तपश्चर्या मोठी, अचरशी उठाउटी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. तप पंचाग्नी साधने, धूम्रपाने अधोवदने, केली बहु उपोषणे शंभू भ्रतारा कारणे. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. लीला दाखविशी दृष्टी, व्रत करिशी लोकांसाठी, पुन्हा वरिशी दुर्जटी, मज रक्षावे संकटी. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण, माथे दाखवी चरण, चुकवावे जन्म मरण. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. जय देवी जय देवी. लवथोती विक्राळा ब्रह्मंडी माळा, विषय कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्ये सुंदर मस्तकी बाळा, तेथोनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव.
कर्पूर गौरा भोळाने निविशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उम्हा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ जे उठिले. तेत्वा आसुरपणे प्राशन्न केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय जय देव. व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुळ टिळक रामदासांतरी. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव.